तर आज आपल्यावर एक स्पेशल गेस्ट आहे. आपण तिला आता स्टेजवर बोलावणार आहे. खूप टॅलेंटेड, खूप फनी, दिशा काटकर. कंगनाची मिमिक्री ही एक नंबर करते. माय डियर लिटिल सूजी, कुछ नहीं, तुम्हारी लाइफ सिर्फ बोरिंग हो चुकी है. उसके लिए तुम्हें इस 70 किलो के बॉटम को अपने छाती पे रखने की जरूरत नहीं है. अरे ऋतिक, अरे तू दारू पितोस? हो. हा, दारू पिऊन कधी काही कांड केलंस तू? हाव केलेत. हा सांग. नको, खूप वर्स्ट आहे ते. अरे सांग. नको नको 1000 देतो. नाही नको ते नको. दुसरं काहीतरी बोलू आपण. नको. 1500. आज रेकॉर्डिंग होते. 2, नको. 3, 4, 5, 6, 7, 10,000 रुपये दे. तो सांगतो. किती नीच आहेस रे तू? यातलं तिकडचं बॉयफ्रेंड आहे? हो तू कधी इंडियन मुलांना डेट केलंयस? हो इथे असते. बेस्ट. तर काय फरक वाटतो दोघांमध्ये? खूप जमीन हा आसमान. सांग. साईज मध्ये फरक आहे? म्हणजे इंडियन मोठे? नाही. बाकी लोक ज्यांनी पण इच्छा दाखवली आहे बोलायची त्यांच्यासाठी एक रिवॉर्ड आहे. ठीक आहे, मी पैसे घेऊन आलो. ठीक आहे, तर खूप पैसे आहेत माझ्याकडे. आज तर खूपच जास्त वाटतं यार. आता वाटतंय बोलायचंय? हा, गरीब कुठची. ठीक आहे, तर तुम्ही जेवढी चांगली उत्तर द्याल त्याच्यासाठी आम्ही पैसे देऊ. बाकी काही गिफ्ट्स पण आहे. ठीक आहे, तर ते तुम्हाला देऊन टाकू आपण. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? कॉन्सेप्ट कळली आहे? आता मनात मजा आली ना? ठीक आहे. तर सुरू करूया आपण शो. तुमच्यापैकी कोणी आहे ज्याला मनापासून इच्छा आहे माझ्याशी बोलण्याची? हात वर करा एकदा. मी बोलतो डायरेक्ट. तू आहेस, ठीक आहे, आणि तू आहेस भाऊ. अरे व्हेरी नाईस. ठीक आहे. बरेच जण आहे. ठीक आहे, यांच्यापासून सुरुवात करू. नमस्कार. हॅलो. हा, थोडं जोरात बोलावं लागणार आहे तुला. ठीक आहे, असेच 500 रुपये नाही मिळत ना. काय नाव आहे तुझं? अच्छा, अर्थ काय असतो? कोणत्या पण याच्यात फर्स्ट येणारी. अच्छा, माईक थोडं जवळ ठेव. हा, काय अर्थ असतो? कोणत्या पण वस्तूमध्ये फर्स्ट येणारी कॉम्पिटिशन मध्ये. अच्छा, तर मग तू अशी फर्स्ट येतेस? नाही. हा बॉयफ्रेंड आहे तुझा? हा. तुम्हा दोघांमध्ये फर्स्ट कोण? नाही, आम्ही दोघं एकामेकाचे फर्स्ट. कळलं का तुला हा काय होता? तुला नाही कळलं? तो नाही समजा. काय कळलं सांग मला. काका याला नाही कळलं. काका मला माहिती आहे, याला अजून तो चमचा लिंबूच इमॅजिन कर. तो चमचा पण वेगळा असतो, लिंबू रस असतो. हा, ठीक आहे. हा, तू कधीच आयुष्यात कशात तरी जिंकली आहेस तू आयुष्यात? काय अभ्यास वगैरे काय केलास? किती वर्षाची आहेस तू? मी आता 24ची आहे. 24ची म्हणजे माझं इंजिनिअरिंग झालं. हा, कोणतं इंजिनिअरिंग केलंस? कम्प्युटर सायन्स. अच्छा, त्याच्यात काय CGPA होता? 8.5. चांगला होता ना, नॉट बॅड. ठीक आहे. कधी ॲव्हरेज होता. स्पोर्ट्समध्ये कधी कोणता स्पोर्ट्स वगैरे खेळली आहे? नाही, डान्स केलाय. काय डान्स करायचीस म्हणजे? जे स्टेप सांगितले ते. तो म्हणतो नाच रे मोरा. मी गातो, तू कर, मी तुला 500 देतो. चालेल? एक मिनिट, मी असे नाही करणार आम्ही. ते माझे काका करायचे. ठीक आहे, तूच बोलले असं नाच रे मोरा. तुला गायचंय? ठीक आहे. हा, हे तिथेच उभा राहा. नाचणार तीच? तुला नाचून गायचंय की गाऊन नाचायचंय? तुझ्यासाठी गाऊन आणू मी? हा, ठीक आहे. हे घे, तू गा आणि तू नाच. नाही, हे तू डिसाईड झालं ना आपलं. काय खाताय तुम्ही लोक आता? चिकन पॉपकॉर्न. लॉलीपॉपवर अडकले का तुम्ही? अरे अजून काहीतरी घ्यायला मिळेल. बियर पिऊ शकता तुम्ही. नाही नाचायचंय? व्हिडिओमध्ये येईल म्हणूनच नाही नाचायचंय. बियर पिते ते? अच्छा, ते तर आलं. बियर कुठे पिते? तुला कुठे दिसते बियर? ते कोक आहे. तू घाटकोपर में काय वेगळं चाललंय काय? तू 500 रुपये घे, घरी जा. 700 दिलेस तू? 700ची तिकीटच नव्हती, 800 आणि 1000ची होती. अरे माझा शो आहे, मला माहिती ना. तुम्ही अरे हा ठीक आहे म्हणजे आम्ही भरले ना, असं मला वाटतं की मी ते खजिनदार आहे इकडचा. ठीक आहे, मग काय करू शकतेस तू? काय टॅलेंट काय तुझं? बाकी याला नाचवू शकतेस तू? याला नाचवतच आहे सध्या. किती वर्षापासून डेट करताय तुम्ही?
आणि तू 24 वर्षाची आहेस आणि तू का रे ठरकी मुलीला पटवलं? 25 वर्षाचा आहे. मग तू मोठा होतास तेव्हा तिच्यापेक्षा आणि कसं पटवलं आधी तिने हे आणि तुला? मीच त्याला पाठवलं. मग काय असं वाटलं तुला त्याच्यात? काय नाव याचं? हा, नाव तर धार्मिक आहे. काम भेटलो नाही पण भेटलेला तुला? मग काय केलं? फ्रेंड्स झालो आणि मग रिलेशनशिप मध्ये आलो. म्हणजे बाकी सगळं सांगा मला. आता कसा वाटतो तुला हा वर्षापूर्वीचा हा वर्सेस आता? हे मी पैसे हातात ठेवले. हा, हा, भरपूर. बेस्ट गोष्ट काय वाटते बाबत तुला? काही पण वस्तू करायला रेडी असतो तो. अरे यार, शिट सॉरी, आय टेक इट बॅक. म्हणजे आय टेक इट बॅक. दॅट्स व्हॉट शी सेड ना. ए चुपा जा रे, तुला चालले नसते. अच्छा अच्छा, का तो एक्स्ट्रा एफर्ट्स घेतो. कशात? काय पोट हात घेऊन ठेवतो? काय एफर्ट काय केले त्याने आतापर्यंत? सर्वात रोमॅन्टिक गोष्ट काय केली तुझ्यासाठी? अरे तुला ते याला एकदा माउथ टू माउथ हवाय त्याला. हा ठीक आहे, सांग. हा सध्या तो माझ्या बर्थडे साठी आलाय. तो नागपूरला राहतो. हा, डॉलीचा आहे मला. त्याची नवीन फ्रँचायझी येते आता. मी चहा पिणं सोडलं त्याच्यासाठी. त्याच्यामुळे का तो अशी जीप टाकायचा म्हणून का? हा, तो दुधात जीप टाकायचा म्हणजे चहावाला. अरे हा, तू सांग. हा, तर काल त्यांनी मला सरप्राईज केलं. नागपूरवरनं तो इथे आलाय. आज तुझा बर्थडे? नाही, 2 दिवसानंतर. अच्छा, तर तुम्ही बर्थडे वीक सेलिब्रेट करताय? अच्छा, एकदम असे तुम्ही अजूनही लवी डवी कपल आहात? हा. एकदा दे त्याला माईक. झाली आणि तू तुझं प्रेम अजूनही इंटॅक्ट आहे. तुझ्यामुळे आमचं माहितीये ना. कसं तुला काय होतंय तिकडे नागपूरमध्ये? मुली नाही आहेत आणि पण हिच्यासारखी नाहीये. हीच फालतूगिरी ना. काय गोष्ट आहे अशी जी हिच्यात जी तुला वाटते की त्याच्यामुळे अजूनपर्यंत तुमचं एवढं छान जमलंय? आधी तर सेम आहे. या चूप. जुळून येतील रेशीम गाठी नाही ऐकायचं तुमचं आम्हाला. की वाटतं का तुला मी साडी देऊ आता तिला मी? हा बोल. हा, आणि लहानपणीपासून मी चमडी आहे. हा, नाही, लहानपणीपासून फ्रेंड्स आहेत तर ते कनेक्शन बनूनच आहे अजूनही तुम्ही मला लपाछुपी खेळता? असं धप्पा वगैरे करते ती तुला? लहानपणी तुम्ही खेळायचे काही खेळ वगैरे? नाही, ऍक्च्युली जेव्हापासून रिलेशनमध्ये होतो आधीचे 4 वर्ष लॉंग डिस्टन्समध्येच होतो. तू नागपूरमध्ये होतास आणि ती? नाही, मी हैदराबादला होतो आणि ती नागपूरला होती. तर मग पण कनेक्शन तसंच होतं की 6 महिन्यानंतर पण बोलल्यावर. माईक हलवू नकोस. हात हलव. हा, अरे ते नाही, अरे ते एडिटिंग मध्ये प्रॉब्लेम होते यार. घाणेडे विचार तुमचे. हा, तू बोल रे. हे म्हणजे 6 महिन्यानंतर पण असं एकदा भेटत होतं पण तेच कनेक्शन राहत होतं. हा, मग काय करायचं तुम्ही 6 महिन्यानंतर जेव्हा तू यायचा असं एकदम तू तुंबलेला? हा, त्या वेळी नाही. आता तर पण परत लॉंग डिस्टन्सच आहे ना तुमचं. किती दिवसांनी आलास तू नागपूरवरून मुंबईला? 2 महिने झाले असेल. अच्छा, मग असं काही वाटतं तुला की जेव्हा एका टाइम फ्रेम नंतर तुम्ही भेटता जास्त तुम्ही अफेक्शनेट असता किंवा? हो, म्हणजे नाही, जास्त अफेक्शनेट असतात जेव्हा आपण भेटतो. हा, मग हे अफेक्शन तू कसं दाखवतोस? हा शेवटचा प्रश्न. जसं आता हिचा वाढदिवस आहे तर हिला माहित नव्हता मी येणार आहे म्हणून. म्हणजे ती एक्सपेक्ट करत होती की 17th वगैरे येणार. बट मी कालच रात्री आलो. एक दिवस आधीच आलास तू. आणि ही कुठे राहते मुंबईमध्ये? नवी मुंबईला. अच्छा, हसू नको. मी पण नवी मुंबईला राहतो. ठीक आहे, खूप बाप जागा आहे. ठीक आहे, ठाण्याच्या पण वर आहे. ठीक आहे. हा ठीक आहे. ती काम कुठे मध्ये काम करते? घणसोलीला राहते ती. घणसोली. तुम्हाला भेटलेलीस? ओ, मला नाही आठवत. ही आल्यावर मला फोटो दाखवत होती. मी याच्यासोबत फोटो काढले. तुम्ही एकत्र भेटलाय 2 महिन्यानंतर आणि माझे फोटो बघता? नाही, ज्या दिवशी तुझ्यासोबत फोटो काढला तेव्हा. अच्छा, ठीक आहे. हा, नाही, आता तुझ्याबद्दल कशाला बोलला? हा, तर तिला वाटत होतं की तू उद्या येणार आहेस आणि तू आजच आलास सरप्राईज देण्यासाठी आणि मग ती एकदम शॉक झालेली. हो. अच्छा, आणि तू डायरेक्ट घरीच गेलास? त्या बिल्डिंग घरीच गेलो. बिल्डिंग मध्ये राहते? हो. पीजी नाहीये, स्वतःचा फ्लॅट आहे पूर्ण. मग कोणी कधी येऊ शकतं असं. पण आता तू एक दिवस आधी गेलास. ठीक आहे, आणि जर घरातनं दुसरा मुलगा? नाही, त्याची गॅरंटी आहे. त्याची गॅरंटी आहे? समज तो प्लंबर असता. नाही,
नाही खरंच नळ खराब असता. एकटी नसते ना ती. अरे तुम्हाला का हराम खोरानो, एकच स्क्रिप्ट माहिती आहे त्यांना. नीच लोक आहेत नाही. नागपूरमध्ये नळ म्हणजे नळच ना. एवढा विश्वास आहे. पण कोणा का तुरे तुम्ही एकदा टाळा होता दोघांसाठी. ठीक आहे, आपण कोणाला तरी विचारू. ठीक आहे, कोणाला विचारू. हां, तू सांग भाऊ, काय वाटतं त्यांना पैसे दिले पाहिजे? नाही काय रे, तुझ्या आयुष्यात तुझ्या मुलीने कापलेला दिसतोय मला. सरळ मला नका देऊ. युजली लोक असं हा देऊन टाका, नाही द्यायचे, दोघांना पण नको देऊ. नाही म्हणतं यार, मलाच वाईट वाटलं त्याला असं वाटतं की त्यांना बाकी पण मिळतंय, पैसे पण द्यायचं आहे. हा, हेच लॉजिक आहे. नाचली असती तर दिलंच. डॉली चायवाला मारेल ना. ठीक आहे, मग युजली तर मी देतो, पण आता भाऊ नाही देऊ शकत मी, कारण पंचांचा निर्णय अंतिम राहील. आणि आजकाल पंच आले. मी ते इंडिया इंग्लंडचा म्हणतो. ठीक आहे, चला नेक्स्ट आपण कोणाशी तरी बोलू. कोण आहे अजून मागे, कोणाला ज्यांना इंटरेस्ट आहे? तुला आहे भाऊ? छान छान. नमस्कार. नमस्कार भाऊ. अरे कडक आवाज आहे रे तुझा. काय नाव आहे भाऊ? किरण. अच्छा, काय करतोस किरण आयुष्यात? मी रिअल इस्टेटमध्ये वर्क करतो. अरे छान छान. दल्लेगिरी. लास्ट टाइम मला मारला तो अजूक ऑलरेडी. क्लास आहे, फ्रंटला बसलो होतो इथे. मग तू रोज रोज यायला लागलेस का? हा, तुला माझी आवड झाली नाही. रिअल इस्टेट मधनं सर होतो धंदा. तू तोच आहेस ना त्या? येस मित्र पण आम्ही चौघा आलो होतो फ्रंटला. आता तेच वाटणार यार की तुमच्याशीच बोलतो आपण. नाही वेगळा काही किस्सा वगैरे आहे? नाही, आपण त्यावेळेस बोललो नव्हतो. फक्त रिगार्डिंग व्हॉट, म्हणजे कशाबद्दल कुठला किस्सा? कुठला आयुष्यात तू दारू पितोस? हो. हा, दारू पिऊन कधी काय कांड केलंस तू? हो केलेत. हा सांग साहेब, सांगा आम्हाला. नको, खूप वर्स्ट आहे ते. नको 1000 देतो. नको. अरे खंबा येले. एवढं काय केलंयस रे तू? नाही नको, ते नको. दुसरं काहीतरी बोलू आपण. आम्हाला तेच ऐकायचं. आज रेकॉर्डिंग आहे. नको. 1500. आज रेकॉर्डिंग होते. नको. सांगतो. रेडी आहेत? हा सुरू कर. सो बेसिकली एक मित्राचा बर्थडे होता. रे तू 2500 साठी मग? हा ठीक आहे. समाजात काहीच जाते माझी नाही तरी. हा, 3 पर्यंत गेला नसतोस, तुम्हाला माहिती. 2.5 थांबला असतोस. तू माझी लायकी काढतो? नाही ना, अजिबात. मग हे पैसे घेऊन आलो इकडे. तुझी नाही रे. नंतर तुलाच विचार मी. थांब ना, नंतर कॉल घ्यायचा ना आपल्याला की स्टोरी चांगली होती की नाही. हा कंटिन्यू. हा, सो बेसिकली एका मित्राचा बर्थडे होता. सो आम्ही रात्री नाईट आउटला पार्टी करायला गेलो होतो. नाईट आउट? हा, म्हणजे मी बेसिकली मी नाईट आउट करत नाही मी. त्यामुळे नाईट आउटला पार्टीला गेलो होतो. आणि हा, सो बिअरमध्ये माझ्या त्या लोकांनी थांबा रे, असते कधी कधी ना टाळण्यात. हा, कुठे राहतो तू? ठाण्याचाच होतास ना? नाही, घाटकोपर. नाईट आउट गँग. ठीक आहे, ऐका. हा, ठाण्याला गेलेत, घाटकोपरला गेलेत नाईट आउटला. हा, सो माझ्या बिअरमध्ये त्या लोकांनी वोडका मिक्स केलं होता. खूप जास्त मला किक लागली होती. आणि आम्हाला ट्रिपल सीट जातो बाईकवर, आम्हाला पोलिसांच्या व्हॅनने अडवलं. हां, त्यावेळेस मला माहीत नव्हतं की ॲक्च्युली पोलिसच आहेत करून, कारण का मी एवढी झाली होती मला. हां, तुला काय वाटलं कोण आहेत मध्ये? माहीत नाही, कोणीतरी अडवलं असं वाटलं होतं. हां, 3 इडियटमध्ये कसे मागे तिघं बसले तसं आम्ही जात होतो. हां, तर त्याने थोडंसं असं वेगळा बोलला की असं तसं. मी त्याच्या गाडीवरच मुतलो. त्याच्या फोर व्हीलर घाटकोपरमध्ये पूर आला, रिअल एस्टेट का डाऊन झालेत कळतंय आता. तुझ्या गाडीवरच मुतलास? हा, खूप अगोदरची गोष्ट आहे ती. नाही ते काही नाही, मग सकाळी सोडला आम्हाला. मग 8 वाजता त्यांनी काय सोडलं तुम्हाला? घेऊन गेले. हां, सगळ्यांना घेऊन गेले. आमच्या सगळ्यांना घेऊन गेले. एक मिनिट, तू कोणाच्या स्वतःच्या गाडीवर? नाही, माझ्या गाडीवर कशाला? 2,500 मी हे पोलिसांना देणार आहे. आणि मग तुम्हाला रात्रभर जेलमध्ये ठेवलं? कसं असतं जेलचं वातावरण? म्हणजे जेल ऍक्च्युली नाही गेलाय आतमध्ये जेलमध्ये नव्हतं. हां, लॉकअप पण नाही, लॉकअपमध्ये पण ठेवलं नव्हतं. त्या लोकांनी आम्हाला टेबलावर बसवलं होतं आणि साधारणतः 45 मिनिटचा कोंबडा बनवला होता. काय कोंबडा 45 मिनिटं बनवलं होतं, 45 मिनिट्स. आणि कपडे? नाही, कपडे होते. कपडे कशाला काढणार? कपडे नाही काढले.
अरे ते लोक असे फरशी असते ना त्यांच्याकडे आईसवाली. नाही नाही, ते सगळं नव्हतं. चक्कीचा बट्टा असतो, त्याला चक्कीचा बट्टा बोलतात. हा, तुला मजा आली का तिकडे? म्हणलं का मजा आली. घाटकोपर पोलीस एक नंबर सर्व्हिस देतो माहिती, रात्रभर आमची. तो घाटकोपरला नव्हतं झालं, मी राहतो घाटकोपरला. तो सिनारी घाटकोपरला नव्हतं झालं. हा, हे कोणते होते? तो झाला तर अच्छा, पोलीस स्टेशन मध्ये झालेला. हा, छान मजा आली मग. हा, मजा आली. चांगला इन्सिडेंट होता तो. चांगलं. हा, चालायला जमलेलं. पुढच्या दिवशी पायाला हातावर मारले, हात पुढे करून. कोंबडा म्हणून हात. हा, घाटकोपर तू पण होतास का? तू कधी गेलायस असं? तुलाच विचारतो मी, द्यायला पाहिजे याला पैसे की नाही? 2 रुपये? काय 2 रुपये ते? सार्वजनिक शौचालयात जायला. कडक कडक. हे घे 500 तुला. कडक जोक मार. दे. पण आता तू असा जोक मारलायस, समज जो शो नंतर येऊन तुझ्यावरच. अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. ठीक आहे, आता 2च बाकी राहिलेत. पण काय वाटतं तुलाच, काय वाटतं दिले पाहिजे की नाही दिले पाहिजे? नको. भेटले ना 500 आता. हा, बोल. फक्त तुम्ही लोक माझे पैसे वाचवण्यासाठी आले आहेत का? माझ्याकडे पैसे तर आहेत तसे बऱ्यापैकी. फक्त त्याला विचारलं किती वाईट वाटेल आता. नाही नाही, असं काही नाही. की मी नाही वाटत आहे. थँक्यू. नाही मी काय, तुला वाटतं, एक मिनिट सिम्पल करूया आपण. किती जणांना वाटतं दिले पाहिजे? नाही ठीक आहे, 2.5 पूर्ण देऊन टाक. हे हां, पास कर. तो म्हणतोय 500 दिले ना, 2च द्या आता. एकदम चिंदी विचारसरणी. ठीक आहे, ठीक आहे, छान. आता मजा येते ना? थँक्यू, थँक्यू. खोटं बोललेलं ना हे सगळं? नाही, खोटं कशाला बोलणार. खरं सांग. नाव सांगू शकतो मी, ज्यांनी पकडलं नाव सांगू शकतो. नाही नाही, शी. हा, ऐकलं मी म्हणलं हगलेला असणार त्यांच्या गाडीत. बोल शी शी, एवढं कोण? मी फक्त मुद्दो बाय. म्हणतो त्याचे 4 रुपये लागतात. माझे 2च होते, कारण मुतला मग हातावर मारलेलं. ऐकलं तर पटकन. छान, एकदा टाळा त्याच्यासाठी. अजून कोण आहे? कोण आहे? हा, तुमच्यापैकी असं कोणी आहे जो एकदम वेगळ्या प्रोफेशनचा आहे? म्हणजे असं तू हातवर गेला, तू आहेस, तुझ्याशी बोललं चालेल तुला? ठीक आहे भाऊ, दे इकडे माईक दे. हां, अरे तुझ्या बरोबरच आहे ती? अरे मग का भाऊ? नाही नाही, ठीक आहे, ठीक आहे. बघा, ज्याची मारणार मीच मारणार. ठीक आहे, तुम्ही स्वतःहून नका करू, कारण माझ्यासाठी पैसे दिले त्यांनी. नमस्कार भाऊ, काय नाव आहे? अमूल्य. ए अमूल्य, तू आलायस का आधी कधी? नाही आलायस. ठीक आहे, काय करतोस अमूल्य आयुष्यात तू? मी साऊंड इंजिनियर आहे बाय प्रोफेशन. लाईफ साऊंड इंजिनियरची लाईफ कशी असते? ट्रॅव्हल भरपूर असतं. हां, आणि इंटरेस्टिंग असतं, कारण का बरेच लाईव्ह इव्हेंट्स होतात, तर मग बॅक टू बॅक काम जास्त होतं. कुठे कुठे साऊंड द्यायला जातोस तू? आणि म्हणजे मी प्रत्येक गोष्टीत 65 विचार एकदम. हा, तो बिचारा माणूस एकदम सिरियसली सांगतोय की खूप छान असतं आमचं आयुष्य. म्हणजे कुठे आवाज देतो? हां, म्हणजे ऑडिओ रेकॉर्डिंग, ऑडिओ एडिट सगळं तू करतोस? ते पोस्ट प्रोडक्शन सगळं स्टुडिओत होतं. मी लाईव्ह शोज म्हणजे रॉक बँड्स आणि कॉन्फरन्सेस करतो. हां, मी इथे नसतो. मी टोरंटोवरनं आलो आहे बघायला शो माझ्यासाठी. आम्ही हो हो हो, त्याच्यासाठीच. 500 रुपये दिसते ना तुला? त्याच्यासाठीच. थँक्स यार, थँक्स. मला काही विचारायचं नाही तुला. हो हो. मग हा इकडचा ऑडिओ तुला कसा वाटतोय? चांगलाच आहे. चांगला वाटतोय? नाही, 2-3 स्पीकर तुटलेत. ठीक आहे, तर टोरंटोमध्ये तू मोस्टली इव्हेंट्स करतोस? करेक्ट. मी एका कंपनीसाठी काम करतो. हां, आणि मग आमची कंपनी मोस्टली कॉर्पोरेट इव्हेंट्स करते, पण अधूनमधून. सर्वात घाणेरडा इव्हेंट आतापर्यंत तुम्ही काय पाहिलाय किंवा अटेंड केलाय? ॲक्च्युली आमचा शो नव्हता. आम्ही हे असंच म्हणतात हगल्यावर लोक की आमचा शो नव्हता. पण LED वॉल्स जे लावतात ना, हां, LED वॉल्स एकाच्या पायावर पडला. LED वॉलच पायावर पडली? हो. तर तो हॉइस्ट बरोबर केला नव्हता, लावला नव्हता बरोबर. हां, तर तो LED वॉल पायावर पडला आणि तो शो कॅन्सल झाला. अरे तुला शोचीच पडली आहे काय? म्हणजे पायाचं काय झालं? हा विचारतो कुठला पाय? अरे घाटकोपर तुझं
बुक्स बद्दल आहे का सगळं? लॉली. हा, पाय त्याचा ठीक होता. अच्छा, मग शो कॅन्सल झाला. शो कॅन्सल झाला. टोरंटो मध्ये झाले. टोरंटो. मग तिकडे तर सू करतात ना बरं. सू म्हणजे नाही 2 रुपयावाला नाही. मग त्याला कोंबडा बनवला असेल. हा काय त्यांचे लिगॅलिटीज मला तेवढे काय माहीत नाही, पण क्लायंट आमचे नव्हते ॲक्च्युली. आम्ही तिथे गेलो तेव्हा इट वॉज अ लास्ट मिनिट कॉल, तर आम्हाला 2 इंजिनियर्सला पाठवलं होतं. हां, तर मग त्यांचे जे क्लायंट्स होते ते आणि तू इव्हेंट फक्त बघितलास हेच तुला सांगायचं? हो. बरोबर. ठीक आहे. कोणावर आलायस तू? आणि बायकोवर आलो. अच्छा, तुम्ही दोघे टोरंटोला राहता? हो. अच्छा, आणि इंडियाला किती वर्षातनं एकदा येता तुम्ही? 1-1.5 वर्षांनी येतो परत. अच्छा, आणि बेस्ट गोष्ट काय वाटते तिकडची तुम्हाला? तिकडची ड्रायव्हिंग. हां, ड्रायव्हिंग आवडतं. हो. अरे गाडी ड्रायव्हिंग काय झालं काय रे याला? हा, काय वेगळं काय आपलं भारतात वर्सेस तिकडे? आता बरंच गेले 15 वर्षात बरंच आपलं ट्रॅफिक बदललं आहे. आपलं म्हणजे मुंबईचा ट्रॅफिक बदलला आहे. तू कोणत्या मुंबईत राहतोस? इथे तर नाही काय बदललंय. कुठे राहतोस तू मुंबईमध्ये? मालाडला राहतो. अच्छा, तू म्हणजे तिकडे जास्त आहे. हा, ठीक आहे. आणि टोरंटोमध्ये काय फरक आहे? टोरंटोने वेदर छान आहे. समर मजा येते. अरे मी ड्रायव्हिंगचं ड्रायव्हिंग सॉरी. तुला वाटतं आपण डेटवर? नाही. एकदा वेदर छान आहे, एकदा या तुम्ही, आपण जाऊ तिकडे मग. हां. ड्रायव्हिंग 4-5 लेन्स असतात हायवेला. तर 1 स्पीडवर तू ड्राईव्ह करू शकतोस क्रूज कंट्रोलवर. तर ते यू कॅन कव्हर लॉंगर डिस्टन्सेस. हां, तेवढं तिकडे समज तुला पकडलं. लेन स्प्लिटिंग नाही आहे बाय द वे तिथे. नाही. आणि जर ट्रॅफिक पोलीस असतात, हां, त्यांनी पकडलं तर मग ते काय म्हणतात? दे कडक. तो थांबलेला आहे एकदम. मला ट्रॅफिकवर चाललाय, मला संधी मिळणार आहे. जर समज तू तिथे असं केलंस, अरे बापरे, काय होईल सांग ना. लायसन्स कॅन्सल होईल. डिमेरिट्स मिळतात, मग पुढे तुम्हाला लायसन्स कदाचित मिळणार नाही. हां, आणि यू कॅन कोंबडा बनवतात ते लोक. काय अँड यू कॅन गो टू जेल फॉर इट. अच्छा, तिथे जेल. आणि तिथे जेल असं नाही ना टेबलवर? नाही. हात पुढे काय? नाही. तिकडे फळ्यावर तुमची गाडी पण जप्त होईल. म्हणजे भरपूर. मग किती वाईट वाटेल ना वॅगनार जप्त. तुझ्याकडे कोणती गाडी तिथे? पसाट आहे. अरे एक नंबर. महाग आहे माहिती आहे ना. तिथे महाग नाहीये. इथे कोणती आहे तुझ्याकडे? मलाडमध्ये आहे कोणती? नाही, इथे नाही आहे. इथे गाडीच नाही. इथे गेले 11-12 वर्ष राहत नाही म्हटल्यावर. मग तुझे आई बाबा कुठे राहतात? माझी आई आहे फक्त, ती मालाडला असते. अच्छा, आणि हिचे फॅमिली माटुंग्याला असते. अच्छा, आता तिला दे, आता तिच्याशी बोलू आपण. हाय, काय नाव आहे तुझं? वैदेही. काय करतेस तू आयुष्यात? मी प्रोजेक्ट मॅनेजर आहे तिथेच टोरंटोमध्ये. आणि हा वर्क फ्रॉम होम आहे की? हो, वर्क फ्रॉम होम आहे. आणि मग कंपनी कुठली आहे? कंपनी इंडियामध्ये आहे की? इंडियाचीच आहे, पण आता तिथे टोरंटोमध्ये त्यांनी ब्रांच उघडलेली आहे. अच्छा, तर आम्ही नॉर्थ अमेरिकेला रिपोर्ट करतो बेसिकली. अच्छा, तू काहीतरी इंग्लिशमध्ये बोल ना, मला तुझं ॲक्सेंट ऐकायचं आहे. मला ॲक्सेंट नाही आहे. आय डोंट हॅव ॲन ॲक्सेंट. तुम्ही किती एवढे वर्ष तिथे राहूनही नाही आला? पण म्हणजे मी म्हणजे मुद्दामून मराठी. हे हा, त्याला बोल, आय लव्ह माय इंडिया बोल. मला 5 वर्ष झाले तिकडे. आणि ह्याला जास्त झाले. हा भेटला कसा आणि तुला? ओके, ते थांबा. एकमेकांना कॉलेजमध्ये ओळखायचो. सो ऍक्च्युली आम्ही भेटलो टोरंटोमध्ये आणि हिंज ॲपवरती भेटलो. चामडीगिरी. आम्हाला माहिती आहे हिंज ॲप. तेच ना प्रॉम्प्ट्स असतात. हां, मग त्याच्यात तू ह्याच्या प्रोफाईलमध्ये असं काही पाहिलंच इंटरेस्टिंग जे तुला आवडलं? लक्षात येतं? नाही. सो अगेन त्याला थोडी बॅक स्टोरी अशी आहे की आमच्याकडे खूप टाइम आहे, सांग ना. सो आम्ही ज्युनियर कॉलेजमध्ये एकमेकांना पाहिलं होतं. म्हणजे आमचे खूप कॉमन फ्रेंड्स आहेत. आणि तेव्हा तुम्ही मुंबईमध्ये होतो? हां, तेव्हा मुंबईत होतो. आणि तेव्हा काही नाही झालं? कारण तेव्हा तो गरीब होता. ठीक आहे. हां, कंटिन्यू. हां. तर मग अगेन दॅट वॉज लाईक बॅक इन 2004.
जेव्हा आम्ही एकमेकांना बघितलं होतं. मग 2020मध्ये जेव्हा मी टोरॉन्टोला पोहोचले तेव्हा ह्यानी मेसेंजरवरती मला मेसेज केला होता फेसबुकवरती, बिकॉज ते प्रॉम्प्ट आलं होतं ना की हॅव कॉमन फ्रेंड्स वगैरे. नाही मुलं शोधत असतात हे काय प्रॉम्प्ट नाही. तर ते कॉमन फ्रेंडमध्ये माझं नाव आलं तर त्यांनी मला मेसेज केला की अरे तू इथे आहेस, म्हणजे टोरॉन्टोमध्ये आहेस वगैरे वगैरे. तर कोविड होतं, मला जास्त तेव्हा मी जस्ट खूप नवीन होते, मला जास्त माहिती नव्हती, तो आमची तेव्हा भेट नाही झाली. पण 21मध्ये मग मी एका वेगळ्या ठिकाणी मूव्ह झाले होते आणि जस्ट माझं डेटिंग चाललं होतं हिंजवरती आणि ह्याचा प्रोफाईल मला दिसला आणि मग देन तिकडनं जस्ट स्टार्ट झालं आमचं. जेव्हा तुम्ही घरी सांगितलं, घरी काही प्रॉब्लेम्स आले? अजिबातच नाही, दोघांचेही घरचे सपोर्टिव्ह होते. हो. तिकडे तुम्हाला काही रेसिझम वगैरे कधी सामना करावा लागला? मी वर्क फ्रॉम होम असते म्हणून मला कसलंच काही सामना करायला लागत. आणि तुला होतो म्हणून तू ऍक्सेंट मारायला लागलास का? हा तू सांग, एक लास्ट प्रश्न आहे. काय रेसिझमचा काय सामना करावा लागला तुला? कलरनी ऑफकोर्स रेसिझम म्हणजे कलरनीच डिफरन्शिएट. मला नाही माहिती का रे, मला इंडियामध्ये राहून सामना करावा लागला. रेसिझम म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मी सांगतो. कलर जो तुमचा एवढा छान आहे. ठीक आहे, कंटिन्यू. काय तू काय असतो रे, झाला ना जोक? पण बरोबर बोलायचं. मग हायरार्की तेवढी तुम्हाला मिळत नाही, म्हणजे इफ यू वॉन्ट गो अप द लॅडर तर थोडंसं हे कॉर्पोरेट स्ट्रक्चरमध्ये म्हणतोय. पण इव्हन लाईफमध्ये म्हणजे माझ्या इंडस्ट्रीमध्ये पण तसं होतं. आमचं मोस्टली इंटरॅक्शन क्लायंट बरोबर असतं आणि जे गोरे असतात. तर मग त्याच्यामुळे थोडंसं प्रेफरन्स माझ्या वाईट कलिग्सना मिळतो जास्त. पॉलिटिकली करेक्ट साऊंड करायला बघतोयस रे? नाही, हेच बोलायचं, प्रेफरन्स मिळतो ते वाईट त्यांना मिळतो. तेच. अच्छा, त्यांना. चल मी तुला खूप सिम्पल प्रश्न, लास्ट प्रश्न आहे. ठीक आहे, जसं तू हिंजवर जेव्हा होतास तेव्हा तुला वाईट मुली मॅच व्हायच्या कधी? अरे मी हिंजवर ॲक्च्युली 1-2 दिवसच होतो. अरे हे सगळे बोलतात. नाही, खरंच होतो मी. माझी एक न्यूयॉर्कला एक ट्रिप झाली आणि तिथे मित्र मला विचारायला लागले तू डेट का नाही करतेस, बिकॉज आय वॉज नॉट डेटिंग फॉर अ वाईल. तर मग तो बोलला की हिंज. मी बोला टिंडर वगैरे करायचं नाही आहे, क्लासी. मग बोलले की हिंज आणि त्यातल्या त्यात बंबल वॉज अनदर ॲप. तर मग जस्ट डाउनलोड केला मी ॲप आणि तिचाच पहिला मेसेज आला. कडक स्टोरी लिहिलीस रे तू. खरं आहे, माझे मित्र पण हेच सांगतात, 100 मुली भेटून जातात. तू आजच भेटलीस, आजच ॲप डिलीट करतोय. अजून ॲप आहे, चेक कर हिच्या फोनमध्ये. तू थोडी शकी वगैरे आहेस? नाही, बिलकुल. तुम्ही एकदम चिल नवरा बायको आहात. जाऊ द्या, पण US वाल्यांचं लग्न नको थोडी आहे ना. ठीक आहे, एकदा या दोघांसाठी टाळ्या होता सगळं. कोणाला विचारू? कोणी तुमच्यापैकी आहे जो बाहेरगावी कधी गेलाय? कोणीच नाही गेले का? कुठे गेली आहेस तू? UK ला गेली आहेस? तुला काय वाटतं, त्यांना पैसे दिले पाहिजे? त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे ते पैसे दिले पाहिजे. मी रुपीजमध्येच देणार ना, डॉलर किती दोघांना देऊ, एकाला देऊ? हरामखोर. दोघांना द्या म्हणते. ठीक आहे, चल. ठीक आहे, थँक्यू. ठीक आहे, एकदा काय होता या दोघांसाठी. चला, अजून कोण आहे? तुला बोलायचं आहे UK? बोला, फिरायला गेलीस UK ला? उत्तराखंड. माझे आजोबा पण असेच जोक मारायचे, मेले मग ते. पास कर. हाय, काय नाव आहे तुझं? आर्या. काय अर्थ असतो आर्याचा? मला माहिती नाही तसं, बट तुला हे माहिती होतं की UK ला जायचं आहे? कशासाठी गेलेलीस UK ला तू? अभ्यासासाठी. येस. काय अभ्यास केलास आणि तिथे जाऊन? मार्केटिंग आणि अनालिटिक्समध्ये मास्टर्स. अच्छा, आणि आता परत आलीस तू की? हो, 1 वर्ष झालं आणि संपलं आणि आले. अच्छा, तिथे जॉब मिळालेला तुला? हो. आणि तरी तू परत आलीस? हो. का असं भारत प्रेम स्वदेश पाहिलंस तू? नाही, असं काही नव्हतं, जरा घरी होत्या गोष्टी त्याच्यामुळे. नाही, काही पर्सनल आहे का? हो. सांग ना आम्हाला प्लीज. आम्हाला पर्सनल गोष्टी खूप आवडतात. नाही, माझी आई वगैरे हॉस्पिटलमध्ये होती. हो, आता ठीक आहेत त्या? हो. काय झालेलं त्यांना? पाहिजे खडा बिडा होता का? कारण काही लोक इथे हुशार असतात ना, ते गाडीवर मुतून त्यांना कधी नाही होत. काय झालेलं काकींना? त्यांचा BP वगैरे खूप हाय व्हायचं ना, आणि माझ्या घरी माझे बाबा आणि लहान भाऊच आहे. त्यांच्यामुळे व्हायचं का? नाही. तू का डॉक्टर आहेस का?
तू का परत आलीस मग? कारण मी मोठी आहे घरामध्ये तर मग सांभाळायला असं कोणी अच्छा होतं. आणि तुझा लहान भाऊ किती छोटा आहे? तो आता 10th मध्ये आहे. आणि तू किती मोठी आहेस मग? मी त्याच्यापेक्षा 9 वर्षाने मोठी आहे. सो 23 राईट नाउ. हो बाबा मर्चंट नेव्ही मध्ये होते. ते खूप यंग दिसतात बाय द वे. हो मला काय करायचंय? आता मला कळलं आईचा बीपी हाय का होत होता. बाबा म्हणतात आता 9 वर्ष परत झालेली आहे. ए जाऊ दे मला. ॲनिमल आहेस का रे तू? अच्छा मग तू थांबवायला आलीस बाबांना. बाप माणूस. बाबा आजपासून बाहेर झोपायचं. अच्छा ठीक आहे. तुझा बॉयफ्रेंड वगैरे आहे? नाही. कधी राहिलाय? हो अगोदर होता. अच्छा UK मध्ये? त्याच्या अगोदरपासून होता आम्ही लोक एकत्र आणि एकत्र UKला गेलेलो. ओ अच्छा. आणि तेव्हा पण तो तुझा बॉयफ्रेंड होता. UK मध्ये एकत्रच होता तुम्ही? हो. लिव्ह इन मध्ये होता? हो. घरी माहिती होता? हो. नाही खरंच माहिती आहे दोघांच्या UK मध्ये पण. तुला गोरी मुलं भाव द्यायची? हो. मुलं सगळीकडची चमडीच आहेत म्हणजे. काय कसे भाव द्यायचे? याला विचारायला भाव नाही देत, बिचारा माणूस आहे मुलगा आहे म्हणून. सो मी तिथे ॲक्च्युली एका 5 स्टारमध्ये काम करायची. 5 स्टार हॉटेलमध्ये? येस. काय काम करायची तू? सो मी तिथे ॲज अ वेट्रेस पण काम केलेलं आहे. तिकडे मी काम करायची आणि मग त्याच्यानंतर त्याच हॉटेलमध्ये मग मी इंटर्नशिप पण केली. बट ती मार्केटिंगमध्ये केली. सो म्हणजे तशी लोक छान भेटायचे वगैरे. ते आम्हाला नाही ऐकायचं. बट हो चांगलं. आम्हाला ऐकायचं मुलं कशी फ्लर्ट करायची. म्हणजे आता अ लॉट ऑफ द टाइम्स आय वॉज बिहाइंड द बार. तर मग तेव्हा फ्लर्ट वगैरे करायचे. अरे इन द सेन्स. अरे बार टेंडरिंग म्हणते. हा बार मध्ये सर्व. हा म्हणजे ड्रिंक्स पण सर्व करायचे. करेक्ट. सो त्याच्यामुळे तुला असं येतं त्याचे बॉटल बिटल फिरवून असे? एवढं नाही येत मला. तुला काय ते काका हसले पाहिजे. काका म्हणाले बारच्या मागे ठेवा या मुलींना, साफ करायला हवा बार पूर्ण. हां ठीक आहे. सो बार नाईट्स वगैरे व्हायचे तेव्हा म्हणजे मुली असायच्या मागे तर टिप्स वगैरे चांगले मिळायचे. किती टिप्स मिळायच्या? सो एकदा असं झालं 2500. मग UK मध्ये कधी असं व्हायचं कोणता मुलगा इतका प्यायला रिअल एस्टेट एजंट गुंडा? नाही हा मग ते प्यायचे वगैरे आणि मग त्याच्यानंतर काय काही म्हणजे एकदम व्हायलेंट वगैरे व्हायचे तर ते लोकांना बाहेर काढून टाकायचं. आणि हो म्हणजे तिकडे गार्ड्स वगैरे भरपूर असायचे आणि त्या लोकांना असं काही डाऊट वगैरे वाटायचा तर ते लोक काढून टाकायचे. आणि मग आम्ही ज्या मुली असायचो बारच्या मागे तर मग तेव्हा कम्पॅरेटिव्हली एक तर ड्रिंक्स पण जास्त विकले जायचे. आणि का ग असं? ते आता हा ठीक आहे. नाही पण अजून तू मेन पार्ट तर नाहीच सांगितलंस ना. फ्लर्ट कधी व्हायचं? सगळ्या आता ठरकी मुलांना काढलं. अरे तिकडे माहिती रस्त्यावर चालताना पण बऱ्याच मुलींना मी बघितलं की म्हणजे मुलं येऊन अप्रोच करतात वगैरे. मग तुला वाईट वाटायचं का? अजिबात नाही. अजिबात नाही. हा मग तुझ्यावर कधी झालं? कधी सांगशील हे? माझ्याबरोबर एवढं झालं नाही बिकॉज मी पण तिकडे डेटिंग वगैरे वरती होते. सो नाही झालं तुझ्या बरोबर? नाही. मग का त्या गोऱ्या मुलांचं नाव खराब केलंस? पण आहे तसं. तुझ्यावर तुझ्या मैत्रिणींबरोबर केलं? इंडियन मुलींबरोबर? काय बोलायचे त्यांना? चलती फिरती कोकीन. हा UK नाही बांगलादेशी बोलला. चलती फिरती कोकीन. हा काय? आम्ही लोक एकदा कॉफी प्यायला गेलेलो मी आणि माझी फ्रेंड. तर मग तिकडे देयर वॉज दिस वन गाय जो आला आणि त्यांनी म्हणजे म्हणतो ना ही आस्क्ड फॉर अ नंबर अँड एव्हरीथिंग. सो इट वॉज व्हेरी डायरेक्ट म्हणजे आणि तो गोरा होता. हो हा आणि त्या ऍक्सेंट मध्ये हो कसं बोल ना मला नाही येत. मला कुठे येणार अरे पण मला खरोखर नाही येत. 500 रुपये देईन. नको मला नाही येत ऍक्सेंट त्या लोकांचा. हा त्याने तुझ्या मैत्रिणीने नंबर मागितला. ठीक आहे. पण ती नाही म्हणाली ऑफकोर्स म्हणजे ओळखत नव्हते. मग तू माझा अजिबात नाही. नाही म्हणाली तसं? नाही. ठीक आहे. एकदा टाळ्या वाजायच्यासाठी कोणाला विचार? चलती फिरती कोकेन कोण म्हणालेला? कोण म्हणाले? तू काय वाटतं हिला दिले पाहिजे पैसे? तिच्याकडे बघतोयस का तू? छान दिसते. मग नंबर मागितला असता ना तिचा. देऊन टाक. ठीक आहे. दिलदार आहे. बोलते देऊन टाक. दिलदार आहे तू. दे पास कर. ठीक आहे. छान. अजून कोण आहे ज्यांना बोलायचं आहे? तुला बोलायचं आहे? ठीक आहे. तू आई बरोबर आली आहेस? अरे एक नंबर आहे. दे हेच तर पाहिजे आपल्याला. छान. आज घरात दरार टाकूया 500 रुपयासाठी. हाय. अरे तुझं खूप लहान वाटतेस. 12वीत आहे. 18 वर्षाची आहेस? 17.
अरे 18 रनिंग आहे. अरे मग मला काय करायचंय? काही मग विचारतो पण कशाला? सॉरी हा. अरे मी युट्यूब एडिटचा विचार करत होतो. ठीक आहे, परत विचार. तू 18 बोल. ठीक आहे. हा, किती एज आहे? 18. खोटं का बोलतेस? तूच सांगितलं 500 बोलायला. रुपयासाठी खोटं बोलणार आहेस तू? गेले तुझे 500 गेले आहेत. दरखास्त करतो मी तुला. काय नाव आहे तुझं? वैष्णवी. वैष्णवी, काय स्वप्न वगैरे आहे तुझं आयुष्यात? काही काय स्वप्न आहे तुझं? सिंगर बनायचं. दर्शन दे. हा, सिंगर बनायचंय. सिंगर बनायचं. अच्छा, तू गातेच वगैरे? हो हो. काय? हा तेच. हा थांब, तू त्याला नाचायला तुला हा डान्स फारच वाटलाय काय? गाऊन दाखवशील काय? असं तुला सेटअप लागतो का तसं? नाही, असं काय नाही. काय साऊंड चांगली नाही गायली ना? LED पाडते. पाय तोडून टाक तिचा. मशी गुजारी सारखी येईल. काय नाही गाऊन दाखवू शकत? नाही नाही. मग काय करू शकतेस तू? तू विचार, प्रश्न उत्तर देते मी. कोणता जोक आवडतो तुला? असा फेवरेट जोक आहे तुझा व्हॉट्सअपवर वाचलेला किंवा लहानपण? तू तर लहानपणातच आहेस अजून, तर काल ऐकलेलं. हा, हत्ती मुंगीचं. असं काही आहे तुझ्याकडे? काहीच नाही आहे. बॉयफ्रेंड आहे तुझा वैष्णवी? होता. माहित आहे काकी काढा चप्पल. काकी हाणा. 500 रुपये देतो काकी. माहिती होतं काकी ना? कधी होता? तू तर ऑलरेडी एवढी लहान आहेस. त्याच्या आधी तुझा बॉयफ्रेंड होता पण. मग 6वीत होतीस तू? आणि मग तो नागपूरचा होता. बर्थडेच्या आधी आला. चहा नाही प्यायचा? नाही. हा ठीक आहे. हा, कितवीत होता तुझा बॉयफ्रेंड? आता रिसेंटली ब्रेकअप झाला. हा, आणि का ब्रेकअप झाला? लहान मुलांमध्ये काय असे प्रॉब्लेम होतात? काय झालं? बॉर्नव्हिटा कडक झालेला काय झालं? बस तुम्ही हरामखोरानो. बॉर्नव्हिटा बोलतोय मी. काकी बॉर्नव्हिटाच बोलणार. तू सांग, हा काय झालेला प्रॉब्लेम? झालं आता ब्रेकअप. नाही झालं. का झालं? ते UK वालीचं सगळं ऐकलंस ना बारच्या मागचं? सांग तुझं आता. हा, ए तू थांब. अरे गप रे. किंडर जॉय नाही दिला म्हणतो. हा हा, ऐक. तो म्हणजे असा गेलेला होता पूर्ण. हो हो. तो घाटकोपर मध्ये राहायचा का? गेलेला होता काय? तुला असं कळलं गेलेला आहे तो? अरे तो त्याचं वागणंच तसं होतं. काय वागायचा? बेवडा होता तो. काकी काय बोलते? काकी काकीला माहिती आहे? सगळं माहिती आहे तिला. तो बेवडा होता म्हणजे तो थांब रे, तुला खूप घाई आहे. एक मिनिट. तू तो किती वर्षाचा होता? माझ्याच कॉलेज. बेवडा पण होता? कोणत्या कॉलेजमध्ये शिकतेस तू? लाज वाटते सांगायला पण. नाही, तुला आधी लाज वाटली पाहिजे होती. नाव इट्स टू लेट. माहित नव्हतं ना तेव्हा. हा, कोणतं कॉलेज आहे? सांग ना कॉलेज. कोणतं आहे कॉलेज? कांदिवलीमध्ये. कांदिवलीला आहे. कांदिवलीचा बेस्ट कॉलेज आहे. आणि खराब कोणतं आम्हाला कळलं आता. पण तसलंच आहे. ए चुप बस प्लीज. तिकडची पण मुलं दारू पितात. तुला सगळे बेवडेच ओळखतात काय दारू प्यायचा? आणि तो म्हणजे तो क्लबला वगैरे जायचा. आणि काय दारू प्यायचा? त्याचा ब्रँड कोणता होता? अरे ते तुम्ही थांबा रे. ए दाम, हा तू सांग. हा, ते मला सांगणार थोडी तो. पण मग तुला कळायचं कसं की तू दारू प्याय? ते मला आत्ता कळालं. ए चुप रे, लहान आहे ती यार. तुमच्यामुळे मला एडिट कर. तू काम कर, मी परत विचारतो किती वेळ. तू 26 बोल. ठीक आहे. लोक मध्ये 26 वाटत नाही. अच्छा. तर तुला मित्रांकडून कळलं की तो दारू पितो. बाकी काही वाईट असं नव्हतं त्याच्यात? काकी काय करायचं बोला, कारण आज माझा बेल्ट काकी घरी राहिलाय. काकी तुमच्याशी बोलत चालेल तुम्हाला? तुम्ही आहात कम्फर्टेबल? तुम्हाला नाहीये कम्फर्टेबल? आई बाबा दोघांना माहिती आहे तुझ्या? नाही ठीक आहे नाही कम्फर्टेबल. ठीक आहे. आई बाबांना दोघांना माहिती होतं तुझ्या की बॉयफ्रेंड आहे तुझा? बाबा पण मी रिसेंटली सांगितलं. हा, मग पप्पा काय म्हणाले? पप्पा काहीच. अरे तू थांब ना. हा तू बोल. हा नाही, पप्पा काय असं बोलले नाही. त्यानंतर त्यांनी सुनावलं जरा ब्रेकअप झाल्यानंतर. हा. आता तू आनंदी आहेस आयुष्यात? खूप जास्त. अच्छा, 12वी चालू आहे आता. ठीक आहे. तर अभ्यासावर लक्ष देशील आता? देते आहे. अरे हा, माझ्यावर का? की मी बेवडा आहे काय? काय माहिती.
अरे पण मी दारू माझ्या पैशाची पिईन ना, तुला काय देणं घेणं त्याचं. ठीक आहे, अजून कोण आहे 17-18 वर्षाचं? तू किती वर्षाची आहेस? हां, तुला काय वाटतं, हिला पैसे दिले पाहिजे? हां, देऊ हिला. तुला मी बघ, तू लहान आहेस त्यामुळे मी तुला 500 तर नाही देऊ शकत, ठीक आहे? लॉलीपॉप नाही, ठीक आहे 500. एक हिला काहीतरी गिफ्ट देऊया आपण. काय माझ्या किंडर जॉय नाही माझ्याकडे, ठीक आहे. हां, हे घे 500च घे, ठीक आहे. आई मारेल ना मग, त्याच्यावर काहीतरी मलम लाव, ठीक आहे? ठीक आहे, एकदा टाळ्या वाजायच्या आधी. तुम्हाला दोघींना चालेल तुमच्याशी बोललं तर? तिला चालेल, ठीक आहे. एकत्र चालेल ना दोघी? हां, तिकडे माईक पास करा. हॅलो, हाय, काय नाव आहे तुझं? हॅलो, शर्वरी. शर्वरी, काय अर्थ असतो शर्वरीचा? ट्वायलाइट. ट्वायलाइट? बाबा वॅम्पायर होते काय? ऐकलं नाही तू काय बोललास? म्हणलं बाबा वॅम्पायर होते का? नाही. ऐकलंस? आता काय उखाडलंस? काय करते शर्वरी तू आयुष्यात? मी मेडिसिन शिकते. मेडिसिन म्हणजे डॉक्टर आहेस? हो, पण इथे नाही, युरोपमध्ये. युरोपमध्ये? रशियामधून करतेस? नाही, मग नाही, रशियामध्ये स्वस्तात तुम्हाला चालेल. रशियाची एकच गोष्ट माहिती आहे ना तुम्हाला? रशिया युरोपमध्ये नाही येत. हो, अच्छा, ठीक आहे. आमचा एडिटर कापून टाकेल हा पार्ट, लोकांना कळणार नाही. तू मी कोणता देश बोललेलो मी? हंगरी. नाही, मी काय बोललेलो? रशिया. पण रशिया तर युरोपमध्ये नाहीच आहे. हो, मी तेच बोलले. ज्यांना नाही कळलं मी सांगतो, ठीक आहे? आता मी काय करणार, तिला तू काय करायचं म्हणा मेडिसिन कुठून, तर ती म्हणणार युरोप. मग म्हणणार की कुठे, तर ती म्हणणार रशिया. मग मी मधला सगळा पार्ट कापून टाकणार. आता कोण वाटणार आहे? बरोबर बोललास, खूप हुशार आहे. काय आणि काय मेडिसिन म्हणजे MBBS करतेस? हंगेरीमधून करतेस? तिकडे काय स्वस्त आहे? स्वस्त नाही, मला स्कॉलरशिप भेटली. आधी मी युक्रेनमध्ये होती आणि मग तिथे वॉर झाला, त्याच्यानंतर मला स्कॉलरशिप भेटली. तू पनवती आहेस अशी? आणि एक मिनिट, युक्रेनमध्ये वॉर झाला मग तू रशियामध्ये गेलीस? अरे पण तू तर डॉक्टर युक्रेन मी शिकत होती, मी तिकडे 3 महिने होती. मग नंतर वॉर झाला आणि मग नंतर मी हंगेरीमध्ये परत स्टार्ट केलं आणि मग आता माझं 3rd इयर कम्प्लीट झालं. अच्छा, आणि कसं वाटतंय तुला तिथे? नाही, इथे तिथेच विचारणार ना. खूप छान वाटतं. खूप छान वाटतं. आणि फॅसिलिटीज कशा आहेत तिथे? खूप चांगलं, ट्रान्सपोर्टेशन वगैरे खूप चांगलं आहे. आणि तू घर तुझं किती मोठं आहे तिथे, कसं आहे? म्हणजे 2 बेडरूम्स आहेत आणि मी माझ्या फ्लॅटमेट सोबत राहते. म्हणजे दोघी राहता तुम्ही? हो. अच्छा, आणि इंडिया आणि त्यांच्याबद्दल, म्हणजे इंडिया तुझी फ्लॅटमेट आहे ती कोण आहे? ती इटालियन होती आता लास्ट सेमेस्टर, पण आता ती गेली, आता दुसरी येईल. मग ती काय पास्ता वगैरे बनवायची? ती खूप पानसट जेवण बनवायची, म्हणजे असंच पास्ता बॉईल करायची आणि त्याला गाजरासोबत खायची. हां, दररोज ती. तुम्ही गाजर यार. आणि तू तिथे काय बनवतेस? मी सगळं बनवते तिकडे. एकच आजोबांचे जोक आहे तुमच्याकडे. हां, तू सगळं बनवतेस तिकडे? तुझा बॉयफ्रेंड वगैरे आहे शर्वरी? तिकडे तिकडचाच आहे. अरे ए नल्ली, कळलं का? इट्स नॉट, इट्स यू. ठीक आहे, आता तो तिकडचा बॉयफ्रेंड आहे? हो. हंगरी? कसा आहे? आणि तो, तू कधी इंडियन मुलांना डेट केलंयस? हो, इथे असते. बेस्ट. तर काय फरक वाटतो दोघांमध्ये? खूप जमीन. हां, सांग. थांबा. काय साईज म्हणतोय हा? अरे नागपूर डॉली चायवाला. ए हा, साईज मध्ये फरक आहे? आता विचारूनच घेऊया ना. आहे म्हणजे इंडियन मोठे नाही. तू काय करतोयस? हॅलो डॉक्टर, एक इंजेक्शन पाहिजे मला. नाही, एक मिनिट, आपण इंडियन मुलांची बाजू घेऊ, ठीक आहे? तुझा जो इंडियाचा बॉयफ्रेंड होता त्याची हाईट काय होती? हाईट? हां, मग काय साईज विचारू का? हाईटच विचार ना, थोडं तरी सेन्सिबल. आठवत नाही, पण उंचच होता माझ्या. आता कसं आठवणार म्हणजे? हा, अजून काय फरक आहे का? आणि बाकी आपल्याला काय करायचं? साईज मॅटर करते? तुला काय वाटतं? नो कमेंट्स. नाही, सांग ना. आता तू काय गेली ना ते सगळे.
म्हणजे आधीचे तुझे जे काय असेल ते. मला नाही माहित. अरे तुझ्यासाठी पर्सनली विचारतो मी, जेनेरिक नाही विचारतो, तुझ्यासाठी शर्वरी फक्त. कोण म्हणाला? तुझी साईज मोठी असेल, मोठा मुच्छील. पोलिसांची गाडी धुवून काढली. हा आय डोंट थिंक. अच्छा, नाही वाटत म्हणजे डिपेंड्स. आणि रोमॅन्टिक असतात ते लोक जास्त, खूप जास्त रोमॅन्टिक पण आहेत, खूप रोमॅन्टिक आहे आणि मुलींना खूप चांगलं ट्रीट करतात. म्हणजे आणि मुलांची मारतात का की नाही? समोर आलं ना. हो म्हणजे असं हो? नाही तसं नाही. काय असे प्रिन्सेस ट्रीटमेंट देतो तुला? तसं तोच नाही, पण मोस्टली असे सगळेच मुलं त्यांचे तुला princess एटिकेट्स treatment असे देतात. असतात. काय असतात त्यांचे एटिकेट्स? 2 दिवस हंगेरीला गेली नाही, इकडे आलं रे, सुकी चटणी ते माझी. हा हा हा. आणि सर्वात रोमॅन्टिक गोष्ट काय केली त्याने तुझ्यासाठी? लास्ट प्रश्न आहे तुझ्यासाठी. त्यांनी फ्लावर्स आणलेले माझ्यासाठी. वाव. अच्छा, मला रोमॅन्टिक असतो. मला आठवलं चक्क फुलं घेऊन येतात. मला आठवलं. तुला आठवलं? हे थांबा. क्रिसमससाठी त्यांनी माझ्या घरी क्रिसमस ट्री आणलेला, मोठा ट्री आणलेला. तुझ्या घरी क्रिसमस ट्री आणलं? हो, त्याला आम्ही एकत्र डेकोरेट केलं. ठीक आहे. हिचं झालंय, तिला दे, बाजूचीला दे. हा. हाय. काय नाव आहे तुझं? हो. अरे वा. तिला मराठी नाही येत. तुला मराठी नाही येत? मी थोडं बोलू शकतो. तू मराठी आहेस तू? नाही. अच्छा, काय आणणार आहे तुझं? इटालियन. गाजर दे चल आम्हाला. हा. नाही, ट्राय करू शकतेस. नाही जमते तर हिंदी मध्ये रिप्लाय दे, काही लोड नाही. ठीक आहे, आम्ही चांगली माणसं आहोत. ठीक आहे. अरे तू काय आहेस तू तशी? आडनाव काय? अच्छा, तू पारसी आहेस? नाही. मग काय? सिंधी? नाही. मग काय? आम्ही गेस करत राहू का? काय आहेस? मी मुस्लिम आहे. अच्छा, मुस्लिम आहे. हा, ठीक आहे. पण तुला मराठी समजते, बोलता तेवढी नाहीये, पण तू बऱ्यापैकी बोलतेस. हो. ठीक आहे. आणि काय नाव? हा विचारतो म्हणून नाव का मजा नाही आली. काय अर्थ असतो याचा? मला नाही माहित. तुला पण नाही माहित? कधी गुगल वगैरे नाही केलंस? आठवण नाही. काय तू काय करते आयुष्यात? मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. अच्छा, आणि मग तुम्ही दोघी मैत्रिणी कशा झाल्यात? आम्ही एकच बिल्डिंग मध्ये राहत होतो. अच्छा, आणि आता ती शिफ्ट झाली, पण एकदम क्लोज फ्रेंड्स आहात तुम्ही? हो. तू शेअर करते सगळं तिच्यावर, जे पण तुझ्या आयुष्यात होतं? हो. आणि तिने हे सगळे गोष्टी सांगितल्या तुला, जे आता मला तिने सांगितलं? हो. ती साईज वाली? हो. काय बोललेली ती? मजा येते ना? हात वर ठेव तू. हा. एखादं सिक्रेट सांग तिचं, जे तिने तुला सांगितलेलं. तू एक गाजर म्हणतात, तू सांग. हा. नाही बोलू शकत. अच्छा, खूप आहे म्हणजे की? हो, खूप. हा. तुझा पण तिच्याकडे आहे का? हो. तुझा बॉयफ्रेंड आहे? हो. अच्छा, आणि घरी माहिती आहे तुझ्या? नाही. मग का सांगतेस तू? टाकणार तर मी आहे. मला वाटत नाही ते लोक असं बघणार तुझा शो. हा व्हिडिओ जेव्हा पण आउट होईल, गेलीस आता माझी सटकली. हा ठीक आहे. सांग ना, कोण आहे? आणि तो बॉयफ्रेंड तो पण सेम आहे? सेम. अरे कंटिन्यू. हा, मग तुला वाटतंय घरचे जर तू सांगशील जेव्हा पण तर ते कूल असतील? कूल आहे तुझे घरचे? तू शर्वरी चुप बस ना, इंडियन मुलांची झाली तिकडे. हा. आय डोंट नो. अबू नाही मानेंगे. काय वाटतंय? एक काम करूया आपण, ठीक आहे? तू मम्मीशी जास्त क्लोज आहेस की बाबांशी? अब्बूशी? मम्मीशी क्लोज आहेस? हा. तू मम्मीला फोन लाव आणि सांगून टाक, ठीक आहे? मी तुला 2,000 रुपये देतो. 2,000 साठी नाही करणार मी. हो. किती साठी करशील? 2200. तुम्ही लोक काय टॅक्स बनवता का तिकडे? 2200 चांगली अमाऊंट आहे. हा, काय अमाऊंट? मग आय डोंट थिंक तुझ्याकडे तितके आहे. काय अमाऊंट रे? बोल, अमाऊंट बोल. तुम्ही थांबा. हा. माझ्याकडे किती आहे तुला माहिती पण नाहीये. तू देणार का?
ठीक आहे चल, एक तुझ्यावर एक क्विज खेळ तुम्ही, ठीक आहे. एक तुला मी पोकर असू शकतो हा, ठीक आहे. मी तुला ऑप्शन देतो, माझा फोन तू चेक कर, मी तुला अकाउंट बॅलन्स दाखवेन, ठीक आहे. तू एक अमाऊंट बोल, जर ती बरोबर असेल तर मी तुला 10,000 रुपये देईन. तुला फक्त ब्रॅकेट बोलायचं आहे, ठीक आहे, की याच्या वर असतील की याच्या खाली असतील, ठीक आहे. तुझं अकाउंट बॅलन्स मला गेस करायचं. हां नाही पूर्ण सांगतो मी तुला, ठीक आहे. किती 1,000 रुपये बोललेलो देणार मी? 10,000 देईन. हां ठीक आहे. चल मी तुला किती 50,000चं ब्रॅकेट, ठीक आहे. कळतं तुम्हाला? जसं ती म्हणाली की माझा अकाउंट बॅलन्स 70,000 पासून 1,20,000 पर्यंत असेल आणि ते बरोबर आलं तर मी तिला 10,000 रुपये देईन. कळलं तुला? नाही एवढं का मी रिअल एस्टेटमध्ये थोडी काम करतो. ठीक आहे, 50,000चा ब्रॅकेट आहे, ठीक आहे. पण जर चुकलं तुझा आन्सर तर तू मला 10,000 नाही द्यायचे, मग तुला आईला फोन करायचा. चांगली डील आहे, डन करूया, ठीक आहे. काय 1,000 मेला चालू आहे का? 2 3 4 5 6 7 नाही संपणार नाहीत, 8 9 10, ठीक आहे. 10 आहेत. ए नाही तू चुप रे. हां बोल, क्या नंबर लगता है, क्या रहेगा? माझा फोन कुठे पण? हां ठीक आहे, फोन तर असेल इकडे. हां ठीक आहे. काय तुम्ही सगळे शुभ बसा, कोणी तिला हेल्प न करू. हां मग हेल्प कराल तरी तुम्हाला तरी गोडे माहिती. हां किती असेल बॅलन्स? शर्वरीवर डिस्कस कर. हां तिच्या हंगेरीच्या बॉयफ्रेंडला कॉल कर, कारण तो रोमॅन्टिक आहे ना, त्याला माहिती असेल बाकी मुलं कशी फील करतात. हां काय झाड आणतो, डिस्कशन करतायत काय असेल 70 मिनिट. हां रेडी आहेस? फोन आलेला आहे, ठीक आहे. हां चला, काही मी आता काही स्कॅम नाही करणार आहे, ठीक आहे. फोन चालूच आहे माझा, ठीक आहे. हां पण मी आईला कॉल नाही करू शकत. एवढी हाईप केली यार आपण, काय करायचं मग? काय कोणाला करशील मग? भावाला करते. भावाला माहिती आहे? नाही. त्याला पण नाही माहिती? त्याला सांगू शकतेस? हो. ये चलेगा? तुम्ही लोक 10,000 मारून टाका म्हणजे काय कर. बोल, आईला नाही सांगू शकत? नाही. ठीक आहे मग ठेवून देऊया, वाचले पैसे यार. ऐसे केबीसी में करतातच ना ते, की एंडला विचारतात जर गेस करायचं असतं तर काय गेस केलं असतं तू? 15. काय 15,000? 15,000? 15 लाख? 15 लाख तू गेस केला असतास? ये तू स्टेजवर ये, मी तुझ्या समोर ओपन करतो आणि मला पण आठवत नाही किती आहे माझ्याकडे बॅलन्स, ठीक आहे. पण तू अमाऊंट बोलू नकोस काय आहे, ठीक आहे. किती आहे? 15,000 निघाले पाहिजे. ये म्हणून तुझ्याशी बोललो नाही मी, ठीक आहे. ये हा ये इथे, ठीक आहे ना? काय काय माझं तुमच्यावरच प्रेम आहे, ठीक आहे. एकदा टाळ्या वाजवा या दोघींसाठी. हे हां पण त्यांना पैसे दिले पाहिजे का? काय वाटतं तुम्हाला? एक मिनिट याच्यात शर्वरीची तर काही चूक नाही आहे ना? काय वाटतं? नाही शर्वरी सॉरी. हां सॉरी सर, मला द्यायचे होते तुला पैसे, पण कारण मला दाखवून द्यायचं की मराठी मुलं पण चांगली आहे, ठीक आहे. ठीक आहे शर्वरी, तुला दुसरं काहीतरी गिफ्ट आहे. तुझं टी शर्टची साईज काय आहे? टी शर्टची साईज काय आहे तुझ्या? टी शर्टची साईज काय आहे तुझ्या? काय XS? स्मॉल मॅड काही नाही आहे, ठीक आहे. टी शर्ट म्हणत होतो मी यार, ठीक आहे. मग काय आहे मॅड? ठीक आहे. मी तुला ना हा चष्मा देतो, अर्बन मंकीचा चष्मा आहे, ब्रँडेड आहे, ठीक आहे. हा तिला द्या, कारण मग तुला दिसेल की इंडियन मुलं पण चांगली आहेत. ठीक आहे चला हिच्याशी बोलूया आणि संपवून टाकूया, ठीक आहे. ए भाई सच में ब्रँडेड आहे हो, बादशाहवाला आहे, ठीक आहे ठीक आहे. हां नमस्कार, काय नाव आहे? जुई. हां जुई म्हणजे फुलाचं नाव ठेवलंय ना? अच्छा. काय करते जुई आयुष्यात? मी आता BCom करते. अच्छा, म्हणजे अभ्यास तर नाही आहे? नॉर्मल BCom सारखं नाही आहे ते, त्याच्यात बिझनेसचे सब्जेक्ट्स आहेत सगळे, लाईक सगळे. हां
ती BMS बोलली ना. हे नाही बोलली ती म्हणाली बिझनेसचे सगळे सब्जेक्ट्स आहेत बीकॉम मध्ये. तुला हे कोणीच चुना लावलंय हे सगळं? नाही आता अरे नाही ते NEP मध्ये ना वेगळं आता येतं की तुम्ही चूज करू शकता तुम्हाला कोणते सब्जेक्ट घ्यायचे. आणि मग ॲव्हरेज पॅकेज किती मिळतं? त्याचं डिपेंड्स की कुठल्या फील्डमध्ये जात आहे. हे थांबा, कोणतं कॉलेज आहे जुई? ॲव्हरेज पॅकेज काय आहे कॉमसाठी जो पण तुमचा कोर्स आहे? आमची एक सिनियर होती ती मार्केटिंग मॅनेजर मध्ये लागलेली. मार्केटिंग मॅनेजर मध्ये लागली? अरे ॲज अ मार्केटिंग मॅनेजर लागलेली एका फर्म मध्ये. तिथे तिला 65,000 होते पर मंथ. ठीक आहे. जुई तुझा बॉयफ्रेंड वगैरे आहे? होता. काय झालं आणि मग निघाला? मी गेस करतो तो दारू प्यायचा. हा काय केलं त्याने असं? त्यांनी म्हणजे मीच ब्रेकअप केला नंतर टॉक्सिक झालेलं म्हणून आणि 2दा चीट करून पण त्याला चान्स दिलेला. तर मग हो मी अग्री करते. चीट पण गेलं. तू पकडलंस कसं होतं त्याला? एकदा त्यांनी बंबलवर अकाउंट बनवलेलं आणि तो एका मुलीशी बोलत होता. मग त्या मुलीला मी तिच्या स्नॅपचॅटमध्ये बघितलं. नाही तुला कसं गेलं तो त्या मुलीशी बंबलवर बोलतोय ते नंतर मी बघितलं ना त्याला पूर्ण फोन चेक केला आणि मग मी तिला विचारलं तर ती बोलली की तुझा बॉयफ्रेंड बंबलवर होता. मग तुला वाईट वाटलं? हां थोडं. रडलीस तू? नाही रडायचं तुला डिग्री नंतर आहे कारण आता कोणाचा मुलगा जर चांगला भेटला तर तू त्याला म्हणजे इंटरेस्ट घेशील की आता तुला वाटतं की? हो म्हणजे काय चमडी आहेस ग तू? काय सिंगल राहून कंटाळा आलाय. काय मग कपल मध्ये काय करायचंय तुला? असं काय करायचं नाही असं कोणीतरी असावं असं वाटतं ना. मग तो येईल नागपूरवरनं असं डॉली चाय मला ठीक आहे एकदा टाळा जायच्या आधी कोणाला विचारू? तुला काय वाटतं हिला पैसे दिले पाहिजे? नाही तुला विचारलंच नाही मी कारणं आहे काय म्हणते तू असा बघतोय. तू सांग तुला काय वाटतं दिले पाहिजे हिला पैसे? ठीक आहे चला. तर आज आपल्यावर एक स्पेशल गेस्ट आहे. आपण तिला आता स्टेजवर बोलावणार आहे. खूप टॅलेंटेड खूप फनी दिशा काटकर. ठीक आहे दिशा तुम्हाला ज्यांना पण नसेल माहीत खूप कडक ह्युमर यायचा आणि ही मिमिक्री एक नंबर करते. ठीक आहे जसं की कंगनाची मिमिक्री ही एक नंबर करते. ठीक आहे एक कोणती तरी लाईन बोलना प्लीज. माय डियर लिटिल सूजी कुछ नहीं तुम्हारी लाइफ सिर्फ बोरिंग हो चुकी है उसके लिए तुम्हें इस 70 किलो के बॉटम को अपने छाती पे रखने की जरूरत नहीं है. अरे ऋतिक अरे येडा झाला ना. ठीक आहे तर आपण तुला काही काही प्रश्न विचारू चालतील? तुला काही विचारतो आम्ही माहिती आहे ना तुला तर माहितीच आहे ना. असे तुला चालतील कोणतेही प्रश्न विचारले तर? ठीक आहे नंतर एडिट करू शकतो असं तुला वाटतंय? ठीक आहे माईक थोडा जवळ ठेव तू पण. आता तू कॉन्टेंट क्रिएटर आहेस ठीक आहे आणि जसं आपण पाहिलं की मुलं थोडीफार ठरकी तर असतात. तर तुला कोणत्या कॉन्टेंट क्रिएटरचे असे मेसेजेस येतात? काहीतरी रिॲक्शन दिली आहे तू काय? ठीक आहे नाव नको सांगूस फक्त काय मेसेजेस येतात ते सांग मला. हा काय होतं काय मेसेजेस करतात? असं फॉलो बॅक केल्यावर लगेच कॉफीला भेटायचं. किंवा हे व्हॉट्सअप असं चालू असतं. मग तू काय बोलतेस त्यांना? सीन करून सोडून देतेस मग परत येतात ते? म्हणजे असं पहिल्यांदा एवढा भाव कोण देतं ना. पण कोणी केलं तरी तू असंच करशील की जर कोणी एकदम सुंदर दिसणाऱ्या कॉन्टेंट क्रिएटरने केलं जसं की भुवन बामने मेसेज केला मुलींची लायकी दाखव. भुवन बामने केला तर गर्लफ्रेंड आहे हे तू हायपोथेटिकल प्रश्न आहे इकडे ही फिसललेली. भुवन बामने केला तर काय बोलशील त्याला? पण तो करणारच नाही. तुला सर्वात चांगला कॉन्टेंट क्रिएटर कोण वाटतं? अरे मी तुम्हाला सांगायचं विचारलो. ठीक आहे ना 500 नाही रे आता ना ही आणि मी चॅट करत होतो. ठीक आहे म्हणजे आता शोच्या आधी. ठीक आहे तर हिला मी म्हटलं की तुझा कोणता फेवरेट जोक आहे का?
ठीक आहे. तर हिने चॅटवर तर लिहिलं आहे, पण त्याच्या आधी मला वाटतं की तिचं स्वतःच्या तोंडाने सांगेल तर खूप छान वाटेल तुम्हाला. ठीक आहे. आणि खूप फनी आहे. ठीक आहे. कधी ना कधी आयुष्यात ती स्टँडअप करणार आहे असंही मला म्हणालेली. आज कळेल. पण आता ती तो जोक सांगेल, तुमच्यावर आहे, तुम्ही फीडबॅक कसा द्याल त्याच्यावर ना. ठीक आहे. हा दिशा, काय जोक होता तो? प्रणित, तुला भूतानची भीती वाटते? नाही. नेपाळची? हसले. मी 500 देते. ते हसले की हिला का आणलं वरती? ते म्हणते रेबेल किडच चांगली आहे. ठीक आहे. पण चांगला प्रयत्न, चांगला होता ना. हा, एकदा टाळ्या वाजा सगळ्या तिच्यासाठी. ठीक आहे. ठीक आहे. हा, तर ही असं म्हणालेली मला. ठीक आहे. अजून काय? हा, हे तू असं, मग आता तुझे कॉन्टेंट क्रिएटर फ्रेंड्स आहेत, ठीक आहे, तर तू त्यांच्या कधी पार्टीजला वगैरे जातेस? एकदा दोनदा गेली. आता कुल्लू नावाचा एक कमेडियन आहे, त्याचा बर्थडे होता, मी स्टोरी पाहिली, तू गेलेलीस. कशी होती ती पार्टी? मस्त. केक कापला. हा, दारू होती? हो. दारू पिऊन कधी काही कांड केलंस तू? नाही, असं पहिल्यांदा जेव्हा प्यायले होते. किती काळात झालेलं हे? 18 वर्षानंतरच. असं बोलू. बेवडी दिसतेस. कॉलेजमध्ये, हॉस्टेलमध्ये होते. आणि मग काही कांड केलं? कांड, असं कांड काही नाही, पण हॉस्टेलमध्ये परत यायचं होतं. सरळ कसं चालायचं. मला असं होतं की अरे, मी चुकीच्या हॉस्टेलमध्ये गेली आधी. आणि मग तुला पोलीस दिसले? हे मुलींच्या याच्यात चांगलं नाही वाटणार. 2 वेगवेगळे हॉस्टेल होते. 2 वेगवेगळे हॉस्टेल बाजूला. आधी पहिल्या हॉस्टेलला गेली, म्हटलं हे वेगळं दिसतंय. गेले, मी 3rd फ्लोअरला पण गेले, म्हटलं ही माझी बिल्डिंगच नाहीये. परत खाली उतरले, तोपर्यंत उतरली होती. फिगर आउट करत परत प्यायलीस. दुसऱ्या हॉस्टेलमध्ये गेले आणि तिकडे माझी वॉर्डन मला बोलतीये, तू दमलेली दिसतीयस. खूप, म्हणूनच फर्स्ट टाइम दारू ट्राय केली. पण मी असं मनातल्या मनात म्हटलं. मग मी वरती गेले आणि मी प्रेयरला नाही आले. प्रेयर म्हणजे आमच्या हॉस्टेलमध्ये प्रेयर व्हायची दारू पिऊन. कोणतं कॉलेज होतं हे? कांदिवली. रात्रीची प्रेयर व्हायची रे. मग मी त्या प्रेयरला अशी परत आले, बसले आणि मी खूप हसायला लागले. तू नक्की दारू प्यायलेलीस? दारूच प्यायले होते, पण कारण माणूस हसतो जेव्हा तो खुश असतो. नाही, पण मग माझ्या वॉर्डनला वाटलं होतं की मी दमलेली आहे. कारण माझी इमेज चांगली होती हॉस्टेलमध्ये. आता माहित नाही. ठीक आहे. तुझ्यात याच्यामध्ये अजून एक टॅलेंट आहे. ही काय करते माहिती आहे? हॉलिवूडच्या ज्या मूवीज असतात ना, त्यांचे हिंदी डब करते. ठीक आहे. खूप फनी करते. ठीक आहे. तर तुला ट्राय करायला आवडेल? म्हणजे मी एक गोष्ट करेन, काही ऍक्टिव्हिटी, आणि तू त्याच्यावर पण मराठी करू. मराठी जमेल की अवघड आहे? ठीक आहे. आता आपण एक काम करूया. टायटॅनिक मूवी चालेल तुम्हा सगळ्यांना? टायटॅनिक. ठीक आहे. तर टायटॅनिक मूवीचं काहीतरी मी करतो. ठीक आहे. नाही, हे बुडणार आहे काय? हे तुला चालेल? तू एकटी आलीस? हा, तू पण चालेल का? हे व्हिडिओ जाणार आहे आपण, चालेल तुला? हा, ये. हे चांगलं पण जाऊ शकतो किंवा खराब पण जाऊ शकतो. ठीक आहे. आता मला तर माहिती. आणि तिचं नाव काय? ऋतुजा. हा, टायटॅनिक मूवी आपल्याला सीन करायची आहेत आणि ती डायलॉग देणार आहे. कोणता? पोहायचा. ती म्हणते स्केच बनवायचा. पोरा आराम खोर आहे एक नंबरची. 500 रुपये दे. ठीक आहे. अरे नाही, तो नाही करायचंय. घाबरली ती एकदम. ठीक आहे. हा, अच्छा से पकड़ो रॉबर्ट. ऋतुजा, तुला मी आता फिरवतोय. किती ऋतुजा, तुझे केस किती सुंदर आहेत. मुलाचा आवाज मी नाही काढू शकत, मी तिचा काढू शकते. मुलीचं कर, तू काहीतरी कर, मी फक्त एकट्यात करू म्हणजे. चला सगळे जा.
ऋतुजा असं इमॅजिन कर ना की तो टायटॅनिकचा हिरो आहे. हे चांगलं आहे. रॉबर्ट पाणी नाही प्रणित बोल. प्रणित अरे ऍक्शन ऍक्शन ऍक्शन. किती सुंदर पाणी वाटतंय ना प्रणित. निसर्गाचा आस्वाद घेत मी ना तुमच्या दोघांमुळे मी टायटॅनिकच विसरून गेले. बापरे अवघड आहे यार. हा हिला पैसे दिले पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही नाही म्हणाल खुलवी गड्डी कॉफ किती देऊया ऋतुजाला. हा मग तुला दिली पाहिजे. नाही मी विचारते हा ऋतुजाच नाव होतं तुझं नाव ऋतुजा होतं. अच्छा मग नाही देऊ शकत. ठीक आहे नाही हे काय मारलं तिने. हा जाऊ दे रे. ठीक आहे एकदा टाळ्या जायची आधी. ठीक आहे. तर दिशा बघ तुझ्या ना फोटोजवर व्हिडिओजवर नेहमी कमेंट्स असतात वेगवेगळ्या. तू वाचतेस का? कधी कधी. ठीक आहे आम्ही सगळे वाचतो. लोकांच्या वाचतो मी. ठीक आहे मुलींच्या तर मला बेस्टच वाटतं. ठीक आहे तर काही एकदमच चांगल्या असतात काही खूपच घाणेड्या असतात. ठीक आहे तर मी त्या वाचतो आता आणि तुला काय वाटतं त्या बाबतीत तू सांग. ठीक आहे चालेल तुला चालेल कोणती कमेंट वाचली मी तर. ठीक आहे एक फोटो तू टाकलास. ठीक आहे फोटो आहे फक्त. ठीक आहे आणि त्याच्यावर म्हणजे आता हे पॉलिटिकली करेक्ट साऊंड करायचं मला तर मी ह्याची हेल्प घेतो. ठीक आहे असे थोडेसे रिव्हिलिंग कपडे तू घातलेस. ठीक आहे असं बरोबर आहे. ठीक आहे आणि त्याच्यावर कमेंट आहे एका माणसाचा. या असल्या प्रदर्शनाची तुला गरज नाही. तुझ्यात रिअल टॅलेंट आहे. असले फालतू शो करण्याची तुला गरज नाही. तुझा कॉन्फिडन्स लूज होऊ न देता तुझ्या मार्गाने चालत राहा. यश नक्की येईल. यश कोण आहे माहित नाही. त्यांचा मुलगा. तो दारू पितो यश. हा तर काय वाटतंय असं वाचल्यावर तुला? चांगले आहेत काका. हा काळजी आहे त्यांना माझी. त्यांना असं माहितीये इंडियन पोरं कशी असतात म्हणून. हंगेरी ती म्हणते हंगेरीला जा. ठीक आहे पण त्याच्यावर एकाने रिप्लाय पण दिलाय. तो म्हणतोय की मला पण हेच वाटलं पण यावर तुम्ही बघू नका. मला वाटलं की हा चांगला सपोर्ट मध्ये आलाय. ठीक आहे की ज्याला जे घालायचं घालाय. पण तो म्हणतोय तुम्हाला काय करायचंय रिप्लाय का देताय याच्यापेक्षा हिला अनफॉलो करा. जेवढी जास्त प्रसिद्धी तेवढे कपडे कमी होत जातात. इथे पण लागू झाला आहे. पण हो तिचे रील्स कॉन्टेंट ऑब्झर्वेशन सगळं खूप भारी असतं. हे सगळं कशाला असा प्रश्न पडतोच. पण ठीक आहे आपल्याला काय करायचंय. सगळं बोलमध्ये आपल्याला काय करायचं. ठीक आहे ह्याला पण काळजी आहे तुझी. घाटकोपर अच्छा ठीक आहे पण याने ऍटलीस्ट बघ याने क्लॅरिटी दिली ना की ठीक आहे. पण काही मुलं तर असे असतात जे एकदम रॅन्डम पोस्टवर काही कमेंट करतात. ठीक आहे जसं हिने एक ट्रेकवाला हे टाकलंय की तो ट्रेकवाला व्हिडिओ ना. ठीक आहे आता एका मुलाचं त्याच्यावर कमेंट आहे काही कॉन्टेक्स्ट नाही. ठीक आहे सगळ्यांनी आपल्या मित्रांना टॅग केलंय आणि चांगल्या चांगल्या गोष्टी लिहिल्या आहेत की आम्ही पण ट्रेकवर जातो अशाच गोष्टी होतात. त्याच्यावर एका मुलाचं कमेंट आहे एकाच शब्दात त्याने लिहिलंय बूब्स. चुकीचं तर आहेच पण ऍटलीस्ट नाईस बूब्स. त्याने फक्त बॉडी पार्ट सांगितलं बूब्स. तर माझी अशी इच्छा आहे मी तुला 1000 रुपये देतो. तू त्याला रिप्लाय दे. त्याने तुझा बॉडी पार्ट लिहिला तू पण त्याच्या एका फोटोवर लाव. बरं ना किंवा छोट कारण ती म्हणाली आहे शर्वरीने सांगितलं आपल्याला इंडियन मुलांचं छोटं असं. काय वाटतंय करायला लावूया 1000 रुपये. मी नाही लिहिणार. मग कोण हे तर लिहितील सगळे. हे तर 50 रुपये. हा पण काय वाटतं असे कमेंट्स वाचल्यावर तुला काय वाटतं? फ्री काय मी रिकाम टेकडे लोक आहेत. तुला बोलायचं होतं ना.
छान छान छान. असं युजली लोक लिहितात जे आयुष्यात त्यांना मिळत नाही किंवा असं पैसे नसलं की कसं पैसे हवे असतात. मग बूब्स नसले. ए हा, तुझा कधी बॉयफ्रेंड वगैरे राहिलाय? कुठे कुठे म्हणजे? 1-2. आणि का ब्रेकअप झाला तुझा? काय काय? दारू प्यायचा? नाही का ब्रेकअप झाला? मी दारू प्यायची. पण तुला मजा आली आज? सांगते नंतर. अशाच करतात मुली, मला नंतर म्हणतात नाही मजा आली, पैसे परत. ठीक आहे, एकदा दिशासाठी टाळा सगळ्यांनी. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि आता वेळ झाली आहे कॉन्टेस्टची. तुम्हाला माहिती आहे, दर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि त्याचं सर्वात सुंदर किंवा इंटरेस्टिंग उत्तर जे पण देतात त्यांना मी पिन करतो. आणि अर्बन मंकी ज्यांचे कपडे मी घालतो त्यांचा एक मिस्ट्री बॉक्स माझ्याकडे, तो त्यांचा होतो. मागच्या व्हिडिओमध्ये मी प्रश्न विचारला होता, तुम्हाला सर्वात ठरकी कॉन्टेंट क्रिएटर कोण वाटतं, आणि तुम्ही इतके हरामखोर आहात, सगळ्यांनी माझंच नाव लिहिलं आहे. त्यामुळे विनर आहे सोहम 1485. हा मिस्ट्री बॉक्स त्याचा होतो. यावेळीचा प्रश्न हा आहे, या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच लोकांशी गप्पा मारल्या आणि त्यांनी त्यांच्या एक्सचा टॉपिक काढला. त्यामुळे प्रश्न हा आहे, तुमच्या एक्सला तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे. मेसेज जो असेल तो पिन करा कमेंट्समध्ये, आणि ज्याचा सर्वात चांगलं कमेंट असेल त्याला आम्ही पिन करू, आणि हा मिस्ट्री बॉक्स त्यांचा होईल. बाकी सर्वात मोठा आणि महत्त्वाचा भाग हा आहे की मी माझा इंडिया दौरा करतोय, काही शो बाकी आहेत. तर आता गुजरातमध्ये मी येणार आहे, आणि सुरत, अहमदाबाद आणि वडोदरा इथे माझे शोज होणार आहेत. त्याची तिकीट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल आणि डेट इथे लिहिलेल्याच असतील. त्याच्यानंतर मी नगरला येणार आहे, तर त्यामुळे या सगळ्या शोची तिकीट जी आहे ही डिस्क्रिप्शनमध्ये किंवा बुक माय शोवर आहे. पटकन तिकीट घ्या, कारण नंतर सोल्ड आउट होईल, तुम्हाला तिकीट्स मिळणार नाही. बाकी काळजी घ्या तुमची. आणि पुढचा व्हिडिओ येणार आहे पुढच्या शुक्रवारी हिंदी चॅनलवर. त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, आणि मला इन्स्टावरती फॉलो करा. माझी इन्स्टा आयडी आहे महाराष्ट्रन भाऊ, कारण इम्पॉर्टंट अपडेट्स आपण तिथेच देत राहतो. ठीक आहे, बाकी काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.